राज्यातील अनेक भागांत हवामान विभागाने ऑरेंज आणि येलो अलर्ट दिला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान नांदेडमध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे। 6 गावे पाण्याखाली गेली आहेत। 80 पेक्षा जास्त नागरिक अडकून पडले आहेत। एका रात्रीत नदीच्या पाणी पातळीत तब्बल 18 फुटांची वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे। नांदेडमधील मुखेड, उदगीर या भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे। मुखेड तालुक्यातील 6 गावे पाण्याखाली गेली आहेत। उदगीर भागात ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं लेंडी नदीला पूर आलाय। मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास अतिमुसळधार पाऊस झाला। लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे। मुखेड तालुक्यातल्या भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही गावे पाण्याखाली गेली आहेत। 4 गावांतल्या नागरिकांना रात्रीत सुखरूप बाहेर काढण्यात आले। मात्र रावण गावात 80 पेक्षा जास्त जण अडकले आहेत। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 80 जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। सकाळी 6 वाजताच एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत। घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित आहेत। पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी कमी झाली आहे। उदगीर येथे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस झाला। यामुळे एका रात्रीत तब्बल 18 फुटांनी पाणी पातळी वाढल्याचे आमदार तुषार राठोड यांनी सांगितले।